नकोशी पत्नी भाग 15. दृश्य 1. अंधारात विहिरीजवळ मृत्यूचे सावट आणि आदित्यचा रणसंग्राम. चाळीच्या पाठीमागील अंधाऱ्या पोळ्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. आकाशात विजांचा कडकडाट सुरू होता. नंदिनी विहिरीपाशी बादली ठेवण्यासाठी वाकली असताना अचानक एका काळोख्या सावलीने तिला गाठले. त्या गुंडाने मागून येऊन तिचे तोंड जोरात दाबले. नंदिनीच्या डोळ्यात मृत्यूचे भय स्पष्ट दिसत होते. तिचे शरीर भीतीने अक्षरशः थरथरत होते. तिने सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला. नखांनी त्या गुंडांचा हात ओरबाडला. गुंड संतापला आणि त्याने त्याच्या कमरेचा धारदार चाकू बाहेर काढला. आज तुझा शेवट नक्की आहे. तुला वाचवायला कोणीही येणार नाही, तो क्रूरपणे ओरडला. नंदिनीने भीतीपोटी डोळे घट्ट मिटून घेतले. तिला वाटले आज तिचा शेवटचा दिवस आहे. पण अचानक तिला एक खंबीर आणि ओळखीचा आवाज ऐकू आला. खबरदार, तिला हात लावलास तर तुला जिवंत सोडणार नाही. आदित्य तिथे एखाद्या पिसाळलेल्या वाघासारखा झेप घेऊन आला. त्याने त्या गुंडांचा हात पकडला आणि त्याला जोरात ओढून भिंतीवर आपटले. आदित्यच्या डोळ्यात रुद्र अवतार संचारला होता. त्याने गुंडाला अशा लाथाबुक्क्यांनी मारले की तो गुंड काही वेळातच जागीच बेशुद्ध होऊन पडला. नंदिनी तिथेच कोपऱ्यात कोसळली होती. तिचा श्वास भीतीने जोरात चालला होता. आदित्य धावत तिच्याजवळ गेला आणि तिला सावरले. नंदिनीने भीतीने आणि आनंदाने आदित्यला घट्ट मिठी मारली. तिचे संपूर्ण शरीर भीतीने कापत होते आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली होती. दोघेही एकमेकांना त्या पावसाच्या स्पर्शात फील करत होते. जणू काही काळ हे जग आणि आजूबाजूंची परिस्थिती विसरून गेले होते. तेवढ्यात दुसरा एक गुंड दबा धरून बसला होता. त्याने पाहिले की आदित्य आणि नंदिनी एकमेकात हरवले आहेत. त्याने संधी साधली आणि नंदिनीवर चाकूने वार करण्यासाठी तो वेगाने धावला. तेवढ्यात आदित्यची नजर अचानक त्या चमकणाऱ्या चाकूवर पडली. नंदिनीला वाचवण्यासाठी आदित्यने तिला चपळाईने बाजूला ढकलले आणि स्वतः मध्ये आला. गुंडांचा तो वार चुकवून आदित्यच्या खांद्याला लागला. रक्ताची एक गडद धार आदित्यच्या पांढऱ्या शर्टवर पसरली. त्याचवेळी समीर आणि सानिका तिथे धावत आले. गुंड घाबरला, कारण प्राचीने त्याला बजावले होते की फक्त नंदिनीचा काटा काढायचा आहे, आदित्यला इजा होता कामा नये. आदित्यला जखमी झालेलं पाहून आणि समीरला येताना बघून तो गुंड तिथून घाबरून पळून गेला. आदित्यला रक्ताळलेल्या अवस्थेत बघून नंदिनीच्या काळजाचा ठोका चुकला. आदित्यजी, ती जोरात ओरडली. तिने कसलाही विचार न करता आपली पिवळी रेशमी ओढणी काढली आणि थरथरत्या हातांनी आदित्यच्या जखमेवर घट्ट बांधली. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. समीरने पळणाऱ्या गुंडांचा आपल्या फोनमध्ये फोटो काढला आणि पोलिसांना पाठवला. समीर ओरडला, वहिनी धीर धरा, मी पोलिसांना कळवलंय, आपण आत्ताच हॉस्पिटलला निघूया. सानिकाने नंदिनीला सावरले, पण नंदिनीचे डोळे फक्त आदित्यच्या जखमेवर लागून होते. तिच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली होती. दृश्य 3. हॉस्पिटलमधील संवाद आणि पश्चाताप. हॉस्पिटलच्या बेडवर आदित्य झोपलेला होता. डॉक्टर त्याची ट्रीटमेंट करतात. चाकू जास्त खोल नव्हता लागला, म्हणून रक्त थांबवण्यात डॉक्टरांना यश येते. डॉक्टर बाहेर आल्यावर बोलतात की आता तुम्ही त्यांना भेटू शकतात. नंदिनी लगेच त्याच्याजवळ आली आणि त्याच्याजवळ बसून ढसाढसा रडू लागली. तिने आदित्यचा हात हातात घेतला आणि ती रडत म्हणाली, मला माफ करा आदित्यजी, माझ्यामुळे तुम्हाला हा इतका मोठा त्रास सहन करावा लागला. मीच तुम्हाला या चाळीत साधे आयुष्य जगायला भाग पाडले. आज जर तुम्ही पहिल्यासारखे रणदिवे निवासस्थानी असते तर तुमचे बॉडीगार्ड तुमच्यासोबत असते आणि हा जीवघेणा हल्ला तुमच्यावर झालाच नसता. ते मला मारायला आले होते आणि तुम्हाला जखमी करून गेले. मीच अभागी आहे. आदित्यने हळूवारपणे तिच्या गालावरचे अश्रू पुसले आणि मिश्किलपणे हसत म्हणाला, वेडी आहेस का नंदिनी? ते तुला मारण्याचा प्रयत्न करत होते आणि मी ते बघत असताना गप्प बसलो असतो का? आणि नशीब मी वेळेवर आलो, नाहीतर काय झालं असते? मी तुला नाही गमवू शकत नंदिनी.
आणि तुझा जीव वाचवण्यासाठी मला हजारो वेळा जखमी व्हावे लागले तरी मी तयार आहे. तू माझ्याजवळ आहेस ना, मग मला काहीच होणार नाही. नंदिनीने पुन्हा एकदा त्याला प्रेमाने मिठी मारली. हे पाहून बाहेर उभे असलेल्या समीर आणि सानिकाच्या डोळ्यावर समाधान उमटले. समीर सानिकाला म्हणाला, सानिका, आज भाई आणि वहिनीला इतक्या दिवसातून एकत्र बघून मला खरंच खूप आनंद होत आहे. पण वहिनीवर हा जीवघेणा हल्ला कोणी केला असेल? मला लवकरच शोधून काढावं लागेल. दृश्य 4. प्राचीचा खोटा हाव. अचानक तिथे प्राची धावत येते. तिचा चेहरा रडून सुजल्याचे ती नाटक करत असते. आदित्य, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला किती लागले? ती मुद्दाम ओरडत रडायला लागते आणि अचानक नंदिनीकडे वळून ओरडते. काय गरज आहे नंदिनी तुला हे सगळं करण्याची? आदित्यला असं या चाळीत आणून त्याचं आयुष्य धोक्यात टाकलंस. विसरू नकोस, तो AR ग्रुपचा मालक आहे. लाखो लोक त्याच्या हाताखाली काम करतात आणि तू त्याला तुझ्या तालावर नाचवतेस. आदित्य, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी चला. इथे राहायची काहीच गरज नाही. प्राचीचे हे शब्द ऐकून नंदिनीचा चेहरा उतरला. ती स्वतःलाच दोष देऊ लागली की प्राची बरोबर तर बोलत आहे. माझ्यामुळेच तर आज आदित्यजींची ही हालत झाली आहे. पण आदित्यचा आवाज खंबीरपणे घुमला. प्राची, तू शांत बस. यात नंदिनीची कोणतीही चुकी नाही. चाळीत राहण्याचा निर्णय नंदिनीने मला सांगितला नव्हता. तो माझा स्वतःचा निर्णय होता. या साध्या लोकांमध्ये राहून मला जे सुख मिळाले ते त्या महालातल्या AC मध्ये कधीच भेटलं नव्हतं. मला इथे माणुसकी काय असते हे समजलं. हे लोक पैशाने गरीब असतील पण मनाने खूप श्रीमंत आहेत. मला तर उलट नंदिनीला थँक्यू बोलायला पाहिजे, जिच्यामुळे मला सामान्याच्या अडचणी जाणून घेण्याची संधी मिळाली. थँक्यू नंदिनी. आदित्यचे हे बोलणे ऐकून प्राचीचा चेहरा एकदम काळा पडला. तिची चाल तिच्यावरच उलटली होती. ती रागाने आणि अपमानाने तिथून निघून गेली. दृश्य 5. हॉस्पिटलमधील एकांत आणि माफीचा गहिवर. प्राची रागाने पाय आपटत तिथून निघून जाते. सानिका आणि समीरलाही आता जाणीव होते की या दोघांना आता एकांताची गरज आहे, म्हणून ते दोघेही हळूच रूम बाहेर येतात. हॉस्पिटलच्या त्या स्पेशल रूममध्ये आता फक्त आदित्य आणि नंदिनी उरले होते. बाहेर पावसाची रिपरिप अजूनही सुरू होती, ज्याचा आवाज खिडकीतून हळूच येत होता. आदित्य बेडवर टेकून बसला होता. त्याच्या खांद्यावर पांढरी पट्टी बांधलेली होती. त्याने नंदिनीचा हात हातात धरला आणि अत्यंत कातर आवाजात म्हणाला, नंदिनी, पुन्हा एकदा सॉरी. मी त्यावेळी त्या फोटोंवर विश्वास ठेवून तुझा अपमान केला, तुला घराबाहेर काढलं. ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चुकी होती. मला माहिती नाही तू मला पूर्णपणे माफ करू शकशील की नाही. पण नंदिनीने लगेच आपले नाजूक बोट आदित्यच्या ओठांवर ठेवले आणि त्याचे बोलणे थांबवले. तिचे डोळे पुन्हा एकदा भरून आले होते. आदित्यजी, तुम्ही काहीही बोलू नका प्लीज. जे झालं ते आता विसरून जाऊयात. आणि तुम्हाला आता ही जखम झाली आहे ना, तुम्ही आधी पूर्णपणे बरे व्हा, मग आपण आरामात बोलूया. माझ्या मनात आता तुमच्याबद्दल काहीच राग उरलेला नाही. उलट मलाच वाईट वाटतंय की मी जरा जास्तच ताणलं. तुम्ही माझ्यासाठी तुमचं एवढं मोठं साम्राज्य सोडून त्या साध्या चाळीत येऊन राहिलेत. हेच माझ्यासाठी खूप आहे. सॉरी आदित्यजी, मलाच वाईट वाटतंय. दृश्य 6. ओठांवरील स्पर्श आणि रोमॅन्टिक क्षण. नंदिनीचे बोट अजूनही आदित्यच्या ओठांवर होते. आदित्य तिचे शब्दात शांतपणे ऐकत होता, पण त्याचे पूर्ण लक्ष आता फक्त नंदिनीच्या सुंदर चेहऱ्यावर होते. नंदिनीच्या हे लक्षात आले की तिचे बोट अजूनही तिथेच आहेत. ती लाजली आणि तिने आपले बोट मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण आदित्यने चपळाईने तिचा तोच नाजूक हात आपल्या हातात पकडला. त्याने नंदिनीच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि तिच्या हातात तळव्यावर अत्यंत हळुवारपणे एक केस केला. त्याच्या स्पर्शाने नंदिनीच्या अंगावर सरसरून शहारा आला. आदित्यने तिला हळूच
आपल्याकडे ओढले आणि जखमी खांद्याची पर्वा न करता तिला घट्ट मिठीत घेतले. दोघांची हृदये इतक्या जोरात धडधडत होती की त्या शांत खोलीत तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. नंदिनीने आदित्यच्या छातीवर डोके ठेवले होते. तिला पुन्हा एकदा तोच सुरक्षित स्पर्श जाणवत होता जो तिने कित्येक दिवसापासून मिस केला होता. दृश्य 7. काळजी आणि आदित्य रणदिवेचा रुबाब. काही क्षण मिठीत राहिल्यावर नंदिनीचे लक्ष आदित्यच्या रक्ताळलेल्या जखमेकडे गेले. तिला आठवले की त्याला चाकू लागला आहे. ती घाबरून मागे झाली आणि म्हणाली, आदित्यजी, काय करताय तुम्ही? तुम्हाला लागलं आहे ना? खांद्यावर जोर पडेल, प्लीज बाजूला व्हा. ती त्याच्या जखमेकडे काळजीने बघू लागली. आदित्यने मिश्किलपणे हसून तिच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तोच आत्मविश्वास आणि रुबाब परतला होता. तो तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला, नंदिनी, या एवढ्याशा जखमेने आदित्य रणदिवेचं काही बिघडत नाही. तू सोबत आहेस ना? मग ही जखम तर उद्याच बरी होईल. असे म्हणून त्याने नंदिनीला अजून जवळ केले आणि तिच्या कपाळावर एक प्रेमाने किस केले. नंदिनीने लाजून आपले डोळे मिटून घेतले. आता त्या दोघांच्या मध्ये कोणताही संशय किंवा राग उरलेला नव्हता. उरलं होतं ते फक्त अथांग प्रेम. दृश्य 8. रणदिवे निवासस्थानातील लगबग आणि आनंदाचे वातावरण. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर आदित्य नंदिनीचा हातात घेऊन अत्यंत प्रेमाने विचारतो, नंदिनी, आता सर्व जुन्या गोष्टी मागे सोडून तू माझ्यासोबत आपल्या घरी पुन्हा चलशील का? नंदिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात आणि ती लाजत होकार देते. आदित्य लगेच आजी आणि अनुराधा आईंना फोन लावतो. आई, आजी, मी तुमच्या लाडक्या सुनेला आणि आपल्या घराच्या लक्ष्मीला सन्मानाने घरी घेऊन येत आहे. हे ऐकताच रणदिवे निवासस्थानी जणू दिवाळी साजरी होऊ लागले. आजी आणि आईंच्या आनंदाला पारावार उरत नाही. त्या लगेच घरातील नोकरांना कामाला लावतात. संपूर्ण घर फुलांनी सजवले होते. आदित्य आणि नंदिनीची रूम खास गुलाबाच्या आणि झेंडूच्या फुलांनी आणि सुगंधी मेणबत्त्यांनी सजवली जाते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच ओढ असते, ती म्हणजे नंदिनीचे स्वागत करण्याची. दृश्य 9. सानिकाचा निरोप आणि AR ग्रुपची ऑफर. चाळीत नंदिनी निघण्याची तयारी करते. आज तिने गुलाबी रंगाची सुंदर नेटची साडी नेसली होती. त्यावर नाजूक एम्ब्रॉयडरी चमकत होते. तिने तिचे लांब सडक केस मोकळे सोडले होते, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. आदित्य तर तिला बघतच राहतो. आदित्यसुद्धा आज आपल्या रुबाबदार अवतारात परतला होता. त्याने काळ्या रंगाची 3-piece सूट घातला होता आणि त्याचा तो नेहमीचा ऑरा पुन्हा एकदा सर्वांना प्रभावित करत होता. नंदिनी आणि सानिका एकमेकींना मिठी मारतात. दोघींचेही डोळे आज भरून येतात. निघताना आदित्य सानिकाला म्हणतो, सानिका, तुझ्यासारख्या हुशार आणि जिद्दी मुलीची आमच्या कंपनीला खूप गरज आहे. तुला काही हरकत नसेल तर तू AR ग्रुप जॉईन करू शकतेस. सानिकाला धक्का बसतो, पण नंदिनीने आग्रह केल्यानंतर ती आनंदाने हो म्हणते. AR ग्रुपमध्ये काम करणे हे अनेकांचे स्वप्न असते. आदित्य नंदिनीकडे बघून क्षणभर हरवून जातो. तिचा तो गुलाबी लूक बघून त्याचे डोळे तिच्यावरून हटतच नाही. तो तिचा हात हातात घेऊन हळूच विचारतो, मग मिसेस रणदिवे, जाऊया ना आपल्या घरी? नंदिनी लाजून मानेनेच होकार देते. आदित्य तिला आदराने गाडीत बसवतो. दुसरीकडे समीरला सानिकापासून लांब जाणं जीवावर येतं. तो उदास चेहऱ्याने गाडीत बसतो. हे बघून आदित्य हसून म्हणतो, समीर, तू थोडा उशिरा आलास तरी काही प्रॉब्लेम नाही बरं का? समीर लाजून म्हणतो, नाही बाई, असं काही नाही, येतो मी. दृश्य 10. गृहप्रवेश आणि ईशाचा निग. गाडी रणदिवे निवासस्थानच्या दारात पोहोचते.
अनुराधा आई आणि आजी आरतीचे ताट घेऊन दारातच उभ्या असतात. त्या आदित्य आणि नंदिनीला प्रेमाने ओवाळतात. नंदिनी आणि आदित्य वाकून सर्वांचे आशीर्वाद घेतात. नंदिनी जशी आत पाऊल ठेवणार तशी ईशा दारातच आडवी उभी राहते. ईशा म्हणते, भाई, आता वहिनीला आत न्यायचं असेल तर मला आधी मोठा नेक द्यावा लागेल. आदित्य हसून विचारतो, अगं, नेक तर लग्नात देतात ना, मग आज कशाचं नेक तेच? ईशा बोलते, हो, पण त्यावेळी लग्न कसं झालं होतं ते सर्वांना माहिती आहे. पण आज खऱ्या अर्थाने वहिनीचा गृहप्रवेश होत आहे ना, आणि म्हणून आता वहिनीचा सन्मानाने प्रवेश होतोय, तर मला गिफ्ट पाहिजे. आदित्य हसतो आणि खिशातून एक अनलिमिटेड क्रेडिट कार्ड काढून ईशाच्या हातात ठेवतो. ईशा आनंदाने उडी मारते आणि म्हणते, थँक्यू वहिनी, तुझ्यामुळे आज मला एवढं मोठं गिफ्ट मिळालं. आदित्य चिडून म्हणतो, हे भारी आहे. पैसे मी दिले, कार्ड माझं, आणि क्रेडिट काय तर वहिनीला. ईशा अनुराधा आईच्या मागे लपत म्हणते, हो मग, वहिनी नसती तर तू मला हे दिलं असतंस का? वहिनीमुळेच तुझा खिस्सा रिकामा झाला आहे. आदित्य तिला बोलतो, तू जरा जास्तच शैतान झाली आहेस असं वाटत नाही का तुला? आणि घरात हास्यांची किंकाळी उडते. सुरेशजी पण आज खुश असतात. ते पण नंदिनीला भरभरून आशीर्वाद देतात. पण करुणा आत्याच्या चेहऱ्यावर मात्र राग असतो. दृश्य 11. नंदिनीचा आदित्यच्या बाहूमध्ये घरामध्ये प्रवेश. नंदिनी आत येणार इतक्यात ईशा पुन्हा एक अट घालते, बाई, वहिनीला उचलून आत आणावे लागेल. आदित्यला तर हे ऐकून मजा वाटते. तो एका क्षणात नंदिनीला आपल्या बाहूपाशात उचलून घेतो. नंदिनी एकदम लाजते. तिचा गुलाबी चेहरा अधिकच लाल होतो. आदित्य तिला उचलून सरळ देवघरापर्यंत घेऊन जातो. तिथे तो तिला खाली उतरवतो आणि दोघेही जोडीने देवाचे दर्शन घेतात. घरातील दिवे उजळलेले असतात आणि सर्वांच्या मनात एकच भावना असते, नंदिनीच्या रूपाने घराची खरी लक्ष्मी पुन्हा एकदा घरी आली. सर्व आनंदी असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अखेर नंदिनी आणि आदित्यचा पुन्हा एकदा सुखाचा संसार सुरू झाला आहे. रणदिवे निवासस्थानी अखेर आदित्य आणि नंदिनी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. हॉस्पिटलच्या त्या रूममध्ये प्रेमाचा नवा अंकुर फुटला आहे. पण प्राची आता या सुखाला गालबोट लावण्यासाठी कोणता नवा कट रचणार? समीर आणि सानिकाच्या ऑफिसमधील रोमांसला कशी सुरुवात होईल हे पाहायला विसरू नका. पुढचा धमाकेदार भाग. आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.